हाय, कसे आहात सर्व? मजा आली? कालचं माझं रीडिंग कसं वाटलं सगळ्यांना? माझी रीडिंग बघता की नाही सगळेजण? आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे गायडन्स ऑफ द डे 22 एप्रिल 2026 कसा राहील आपल्यासाठी. 2 पायल ठेवलेली आहेत. एक पिंक कलरचं एंजल कार्ड आहे आणि येलो कलरचं एंजल कार्ड आहे. पिंक कलरच्या वरती एक टॅरो कार्ड ठेवलेला आहे आणि येलो कलरच्या वरती एक टॅरो कार्ड आहे. आता आज आपण टॅरोनी आणि आपण एंजल कार्डनी बघणार आहोत की आपल्याला एंजल्स आणि टॅरो कार्ड काय सांगू इच्छितात. युनिवर्स आपल्याला काय सांगू इच्छितोय. मनामध्ये लवकर लवकर तुमचं नाव 3 वेळा घ्या. तुमच्या इष्टदेवाचं नाव घ्या, कुलदेवाचं नाव घ्या आणि आता आपण कार्ड बघूया की आपल्याला युनिवर्स काय सांगतं आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही कार्डची सिलेक्ट करा. पायल नंबर 1 पिंक कलर, पायल नंबर 2 येलो कलरचं कार्ड. जर का कार्ड सिलेक्ट करायला प्रॉब्लेम होत असेल तर डीप ब्रीथ घ्या, इनहेल आउटहेल करा आणि कार्ड लवकर चूज करा. मला वाटतं तुम्ही कार्ड चूज केलं असेल. तुमच्यासाठी कार्ड आलेलं आहे टॅरोचं 9 ऑफ पेंटिकल्स आणि दुसरं कार्ड तुमच्यासाठी पिंकवालं जे आलं होतं एंजल तुम्हाला गायडन्स देत आहेत रिमेन पॉझिटिव्ह. कार्डच तुम्हाला स्वतःमध्ये सांगतायत की उद्याच्या दिवशी तुम्ही स्वतःला एकदम म्हणतात ना की तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही एकदम स्वतः जरा 1 मिनिट मी कार्ड इथे ठेवते. तुम्हाला कार्ड नीट दिसतील. हे बघा, हे आहे 9 ऑफ पेंटिकल्स आणि हे आहे रिमेन पॉझिटिव्ह. बघा, एंजल तुम्हाला सांगत आहेत की टॅरो कार्ड आणि एंजल्स दोघंही तुम्हाला सांगत आहेत. टॅरो कार्डमध्ये तुम्हाला सांगितलं जातं आहे की आज तुम्ही स्वतःला ना 9 ऑफ पेंटिकल्स आहे. तुम्ही स्वतःला ना, हे पैशाचं कार्ड असतं थोडक्यात म्हणजे. तर तुम्ही स्वतःला ना एकदम फ्री एकदम असल्यासारखं तुम्हाला वाटेल की मी एकदम इंडिपेंडंट आहे, स्ट्रॉंग आहे, सेल्फ सफिशियंट आहे मी स्वतःसाठी. अशी आज तुमची एनर्जी दिवसभर राहणार आहे. मी स्वतःसाठी एकदम म्हणजे तुम्ही जे काही कमवलेलं आहे ते तुम्ही स्वतःसाठी कमवलं आहे, तुमच्या घरच्यांसाठी कमवलं आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला एकदम इंडिपेंडंट समजून घेत आहे. म्हणजे तुम्ही आहातच इंडिपेंडंट स्वतः. तुमच्या मेहनतीचं फळ आता तुम्हाला मिळायला लागलं आहे. तुम्ही जे पण काही कष्ट केलेले आहेत, काबाड कष्ट म्हणतात ना, जे तुम्ही केलेले आहेत त्याचं तुम्हाला फळ मिळायला आता सुरुवात झाली. त्यामुळे तुमच्यामध्ये हॅपीनेस आहे. तुम्ही फ्री आहात असं तुम्हाला वाटतं. कैद्याच्या पक्षी कसा कैदेतून बाहेर पडला पिंजऱ्यातून, अशी तुमची परिस्थिती आहे. हा बघा, इथे पक्षी पण आहे. ती एकदम तुम्ही स्वतःहून सगळे मिळवलेलं आहे. प्रत्येक डिसिजन तुम्ही स्वतःचा स्वतः घेत आहात. त्याच्यासाठी तुम्हाला एंजल सांगत आहेत तुमचा जो म्हणजे तुमचा जो आता आजचा जो दिवस आहे तुमचा, त्याच्यासाठी तुम्हाला फक्त एवढंच सांगत आहेत एंजल्स की ज्या गोष्टीवर तुम्ही काम करत आहात त्याचे रिझल्ट तुम्हाला आणखी चांगले रिझल्ट मिळणार आहेत. मुव्हिंग फॉरवर्ड राहा, थांबू नका, निगेटिव्हिटी टाळा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण तुम्ही सगळी गोष्ट स्वतःच कॉन्फिडेंटली घेत आहात ना. कॉन्फिडेंटली तुम्ही बोलत आहात. तुम्ही स्वतःची डिसिजन घेतलेले आहे. तुम्ही पैसाही ठेवलेला आहे. खूप कष्ट करून तुम्ही इथपर्यंत वर आलेला आहात. त्याचे रिझल्ट आता तुम्हाला फ्रुटफुल मिळायला लागलेत. काही जणांना रिझल्ट मिळालेलेही आहेत, असेही आहे आजच्या दिवसामध्ये, म्हणून ते एन्जॉय करतायत ओव्हरऑल. कार्ड नंबर 2 ज्यांनी येलो कलरचं एंजलचं कार्ड चूज केलं होतं त्यांच्यासाठी टॅरो कार्ड काय आलं आहे ते आपण चेक करूया. त्यांच्यासाठी 7 ऑफ पेंटिकल्स आलं आहे. दोन्ही पण पैशाची हे आलेली आहे. पेंटिकल्सच कार्ड आलेली आहेत दोन्ही. आणि त्याला एंजल कार्ड आलेलं इयर फ्रॉम नाऊ. कार्ड तुम्हाला असं सांगतं आहे की हे जे कार्ड आहे ना ते एफर्ट जे तुम्ही एफर्ट टाकत आहात ना, आता जे पण तुम्ही आता एफर्ट्स घेत आहात तुमच्या कामामध्ये, तुमच्या एज्युकेशनमध्ये, लव रिलेशनशिपमध्ये, रिलेशनशिप वाचवण्यासाठी, हेल्थसाठी, जे पण तुम्ही काही आत्ता घेत आहात, सगळे जे कष्ट घेत आहात, एफर्ट्स घेत आहात त्याच्यासाठी, त्याचे रिझल्ट यायला अजून वेळ लागेल. लगेच त्याचा रिझल्ट येणार नाही. आता जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याचा रिझल्ट तुम्ही म्हणाल आत्ता यायला पाहिजे, येणार नाही. घरासाठी कोणी इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, रिलेशनशिपमध्ये आता तुम्ही काही इन्व्हेस्ट केलेला असेल तर लगेच तुम्हाला त्याचा रिझल्ट येणार नाही. तुम्हाला कदाचित सगळे लोक असतील पण त्याचा जो तुम्हाला नंतर फ्युचरमध्ये जो पण काही तुम्हाला येईल रिझल्ट तो तुम्हाला खूप चांगला येईल. ग्रोथ आहे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये. आता ग्रोथ इथून पुढे बघायला मिळेल पण ती थोडी डिलेमध्ये असेल, पण होईल. काम होईल तुमचं नक्की. त्यामुळे थकून हारून जाऊ नका, कॉन्फिडन्स लूज करू नका. तुमचं जे पण काम आहे, जे पण काय आहे ते तुमचं म्हणजे म्हणतात ना की आता मी झाड लावलेलं आहे. शेतकरी कसे आपले भात वगैरे लावतात आणि मग ते वाट बघत बसतात की आपली नवान्न पौर्णिमा येते तोपर्यंत की हां आता आमचं भाताचं शेत तयार झालं असेल
तर आम्हाला त्याचा फायदा होईल, तशीच परिस्थिती आहे आता तुमची. तुम्ही काही भरपूर काम वगैरे केलं पण त्याचा रिझल्ट म्हणजे अजून तुम्हाला प्रमोशन नाही मिळत आहे किंवा काय प्रमोशनचा इंटरव्ह्यू वगैरे किंवा तुम्ही इंटरव्ह्यू दिलेला आहे प्रमोशनसाठी पण तुम्ही एक्झाम दिलेली असेल, कोणी नुसता मौखिक इंटरव्ह्यू दिला असेल किंवा काहीही असेल तुमचं जे झालेलं असेल, तर त्याला थोडासा वेळ लागेल. तुमचा रिझल्ट यायलासुद्धा थोडा डिले होईल, पण जो येईल तो स्टेबल येईल आणि त्याच्यातून तुमची खूप ग्रोथ होईल. बिझनेसमध्ये पण आता तुम्हाला लगेचच्या लगेच ग्रोथ येणार नाही, पण जी येईल तुम्ही कष्ट करत राहा, काम करत राहा, मेहनत करत राहा. तुम्हाला मेहनत चिकार घ्यायला लागेल, पण त्याचा रिझल्ट यायला थोडासा वेळ लागेल, थोडंसं डिले दाखवतं कार्ड, पण खूप फायदा होईल तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये. आणि उद्याच्या दिवसात तुम्ही जी पण काय मेहनत घ्याल त्यालासुद्धा कदाचित तुम्हाला उद्या सकाळ सुरू झाल्यावरती खूप मेहनत घ्यायला लागाल, तर उद्या संध्याकाळपर्यंत त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळून जातील, असंही होईल. थोडक्यात सांगायचं हे आहे. आणि जी काही मेहनत करताय त्याचा जो रिझल्ट येईल तो 1 वर्षा म्हणजे आतापासून 1 वर्षानंतर म्हणजे 22 एप्रिल 2026 पासून 22 एप्रिल 2027 पर्यंत. कारण 1 वर्ष नंतर 1 वर्षामध्ये कधीही तुम्हाला त्याचा रिझल्ट येईल असं तुम्हाला सांगता येत नाही. म्हणजे थोडेसे पेशन्स तुम्ही ठेवा. आजची मेहनत तुम्हाला पुढचं सक्सेस आहे. टुडेज इन्व्हेस्टमेंट टुमॉरोज प्रॉफिट तसं आहे. जर का तुम्हाला माझं हे जे आम्ही रीडिंग देते तुम्हाला आदल्या दिवशी ते तुम्हाला जर का आवडलं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. जय श्री स्वामी समर्थ. तुम्ही मला टॅरो बाय ममताला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, त्याच्यानंतर कमेंट करा छान छान. माझ्या स्वामी समर्थांचं नाव घ्या रोज 108 वेळा. स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन या, म्हणजे मठामध्ये जाऊन या. जय गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला माझं जर का आवडलं तर कमेंटही करा. माझं मी जे रीडिंग करते ते माझं रीडिंग जर का तुम्हाला घ्यायचं असेल तर पेड रीडिंगसाठी माझं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, तिथे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. क्रिस्टल हिलिंगसाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. स्विच वर्डसाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. स्विच नंबरसाठी कॉन्टॅक्ट करू शकता. ओव्हरऑल तुम्हाला हेल्थचा इश्यू असेल, मनी इश्यू, मनी ब्लॉकेज काय असतील किंवा तुमचं रिलेशनशिपमध्ये काही तुम्हाला इश्यूज असतील, बिझनेसमध्ये, फायनान्समध्ये, मेंटली काही असेल तर त्याच्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. रीडिंग घेण्यासाठी क्रिस्टल्स पण आम्ही देतो. रॉक क्रिस्टल्स, टंबल्स, ब्रेसलेट्स हेही आम्ही देतो. त्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जाता जाता एकच सांगेन, फक्त टॅरो बाय ममताला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्टच मला पुढे घेऊन जाईल. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.